समृद्धी महामार्ग आज पूर्ण क्षमतेनं होणार खुला। इगतपुरी ते आमणे या शेवटच्या टप्प्याचं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण। ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युतीसाठी तयार, पण पुढाकार यावेळी आम्ही घेणार नाही। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका। लोकशाही मराठीला सूत्रांची माहिती। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संघ शिक्षा वर्गाचा आज नागपुरात समारोप। सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत काय बोलणार याकडे लक्ष। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते वक्फ पोर्टलचं उद्या उद्घाटन। राज्य अल्पसंख्याक आयोगाकडून स्वागत। देशात सक्रिय कोविड रुग्णांची संख्या पोहोचली 4000वर। राज्यात 510 कोरोना बाधित। केरळमध्ये सर्वाधिक 1416 कोरोना रुग्ण। रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या जल्लोषादरम्यान चिन्नास्वामी स्टेडियमजवळ चेंगराचेंगरी। 11 जणांचा मृत्यू। मुख्यमंत्री सिद्धरामय्यांकडून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 10 लाखांची मदत जाहीर। चिन्नास्वामी स्टेडियमवरील चेंगराचेंगरीनंतर प्रचंड दुःखी। बोलण्यासाठी शब्द नाहीत। विराट कोहलीची सोशल मीडियावर उद्विग्न प्रतिक्रिया। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।